नागपूर शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणात उंच इमारती अस्तित्वात आलेल्या आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे फायर क्रॅकर्स जे स्काय क्रॅकर्स आहेत, आकाशात जाऊन फुटणारे जे फटाके आहेत ते फोडताना सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. असे फटाके मोकळ्या मैदानात जाऊनच फोडावेत. तसेच उंच इमारतीमध्ये म्हणजे फ्लॅट स्कीममध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा विशेष काळजी घ्यावी. दिवाळी सणादरम्यान घराबाहेर निघत असताना घराचे दारं खिडक्या पूर्णपणे बंद करावेत, कारण असे जे स्काय क्रॅकर्स आहेत, रॉकेटसारखे जे फटाके आहेत ते दारं खिडकीच्या मार्गे घरात येऊन आग लागण्यासारखी घटनासुद्धा होतात आणि यापूर्वीसुद्धा अशा घटना झालेल्या आहेत. तसेच जे बाल्कनीमध्ये काही ज्वलनशील पदार्थ ज्वलनशील साठा ठेवलेला असतो ते सुद्धा ठेवण्यात येऊ नये. लहान मुलांनी सुद्धा फटाके फोडताना विशेष काळजी घ्यावी. घरातील मोठ्या व्यक्तींच्या देखरेखीतच त्यांनी फटाके फोडावे. महिलांनी सुद्धा फटाके फोडताना विशेष काळजी घ्यावी. सर्वांनी सैल कपडे परिधान करू नये. फटाके फोडताना कॉटनचे कपडे परिधान करावे, शक्यतो कॉटनचे कपडेच परिधान करावे. आणि महिलांनी सुद्धा विशेष लक्ष द्यावे. त्यांची साडीचं पदर किंवा ओढणी यामुळे नजरचुकीने सुद्धा आग लागून इंजुरी होण्याची शक्यता असते. नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छ दिवाळी आणि शुभ दीपावली हा उपक्रम राबविला जातो आहे. तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि ही दिवाळी आपण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी असे मी सर्वांना आवाहन करतो. नागपूरमध्ये जे आपण हायराईज बिल्डिंग आहे त्यांचे अग्निशमन विभागाद्वारे रेग्युलर इन्स्पेक्शन होत असतात आणि आता दिवाळी सणानिमित्तसुद्धा मी त्यांना एक विशेष आवाहन करत इच्छितो की त्यांनी आपल्या इमारतीमध्ये असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही याबाबत तपासून घ्यावे. जर नसल्यास ती तात्काळ कार्यान्वित करून घ्यावी आणि त्यांना जर ते यंत्रणा हाताळण्यामध्ये काही जर अडचणी येत असल्यास तर त्यांनी त्यांच्या एरियाच्या नजदीकच्या अग्निशमन केंद्रामध्ये जाऊन तिथे योग्य ते प्रशिक्षण प्राप्त करून घ्यावे.